रामकृष्ण हरी मंडळी आवरले आता काम बी म्हणलं चला आता थोडासा व्हिडिओ काढू. भरपूर असा पाऊस झाला या धावते चला तुम्हाला बघा अशा गाया बांधल्यात पाणी धाव. बघा किती पाणी साचले या. पाऊसच बंद नाही. पाऊसच म्हणजे इतका पाऊस आहे की प्रमाणाच्या बाहेरच पाऊस आहे, सांगायजोगच नाही. बघा हे अंतुल्या आता ह्यांना कोणी घेतच नाही असल्या अंतुल्यांना. मग सांभाळला आम्ही ह्याला दूध पाजतो तर मरून तरी देऊ वाटतंय का. उगती पाप लागतंय आपल्यालाच. बघा शेण टाकून घ्यायच्यात. हा बघा गाया पाणी दावून बांधले तर म्हणलं शेण टाकून घ्या. ते गेलेत आज बाजारला. राशींचा बाजार असतो आम्हाला मंगळवारचा. म्हणजे येतो बाजारवर. कसे निवांत बसलेत आहे का. निवांत चाललंय. तर मला शेण टाकून घ्यायचे. कुठे करायचे अजून ते काय चारा आणून ठेवलेला आहे. चारा आम्ही शिल्लक आणून ठेवतो पावसामुळं. कसं एकदाच आणला ना म्हणजे मग पाऊस बिऊस आला तरी पुन्हा अडचण नको आपल्याला. म्हणून हे काय एकदाच कालच आणलाय. संध्याकाळचं सकाळचं 2 टायमाचं भाग. ऊस आणावं लागेल तसं. ऊस आणायचा या. इकडं गोबर गॅस आहे आपला. एक हिडू मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे गोबर गॅसचा. कुणाकुणाला बघायचा आहे ते बघा. आणि कुणाकुणाकडे आहे गोबर गॅस सांगा कमेंटमध्ये. कुणाकुणाच्या घरी या बघा. कुणाकुणाच्या घरी आहे ना गोबर गॅस ते कमेंटमध्ये सांगा. आमच्या तर इथं आहे. गाया गुरांच्या शेणावरती चालतो. हा बघा गाया गुरांच्या शेणावरती चालतं ते. कमेंटमध्ये सांगा. इतकं हो का काल पण धावले कालच्या व्हिडिओमध्ये. आज थोडं पाणी कमी झाले. बघा ना किती पाणी आहे. इथं आपली केळी अशी लावलेली मी केनेलमध्ये. पण काय समजतच नाही बरं का. हा बघा आता तिसऱ्या गडई घेऊ ना असा पडतोय. निम्म्यातनच तुटून पडतोय. तिसरी वेळ आहे. हा बघा दिसलं का. तिसरी वारी या तिसरा गडई घेऊ असं निम्म्यातनच तुटून पडतोय. काय समजतच नाही नेमकं काय कारण आहे काय नाही. असं निम्म्यातनच हा बघा निम्म्यातनच तुटलाय आणि पडलाय. सारखंच पडतोय. आणि मग तोडीतात आणि टाकतात गायांना कच्ची केळं. गाया खाते तर ती कच्ची केळी. सारखंच असं होतंय. कशामुळे होते काय कळना समजा नसले काय भानगडे काय नाही. आणि केळी गायांना चारली ना चांगलं असतं. म्हणजे सडाचे आजार बेजार झालेले असतात ना ते दूर होते. तर कसं रक्त येणं सडातनं गायांच्या किंवा मस्तडी होणं अशी काही भरपूर कारणं असतात ना. मग ती केळी आणि केळीमध्ये कापूस चारायचा. 1-2 डब्या कापराच्या चारायचा चांगलं असतं. मग ते क्लिअर होऊन जाते. या सीताफळ धावते. काय पाखरांनी खाल्ले तर कसं उरलंय. बघा इथं कसं पाखरांनी खाल्लंय दिसलं का. कालच तोडून नेल ते तवर तर खाल्ले बी पाखरांनी. लय मस्त असं पिकलंय. हा बघा खरंच घरच्या खाण्याशिवाय काही नाही. विकत काय इतकं आणून खातं का माणूस. घरचं कशाला केलंय. कारले दरवर्षी येतात बरं का आपले. दरवर्षी नित्यनेमाने येतात. म्हणजे विहिरीमधलं पाणी सोडून दिलंय आपल्या. रानं सारे उपाळलेत त्याच्यामुळे विहिरीमधलं पाणी असं सोडून देत होतं केनेलमध्ये. हे काय असं मोटर चालू करायचे सोडून द्यायचं. कायम स्वरूपी या सीताफळ खायला हवा. लय मस्त या. चिंच या काय माझा चिंचला मापच नाही. लय भरपूर मोठी अशी चिंच आहे घरापाठी. हा बघा
आता हिदच करते एंड बाय बाय समजायला